बोईसर सिडको बायपास बंद केल्याने ओसवाल परिसरात वाहतूक कोंडी वाढली आहे। नागरिक त्रस्त तर दुसरीकडे हा रस्ता काँक्रिटीकरण करून खुला करण्यासाठी जोरदार मागणी होती। 2 दिवसांपूर्वी या रस्त्यावर मोटरसायकल घसरून अपघात झाले। त्यानंतरच पालघर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून हा मार्ग बंद केला। मात्र प्रत्यक्ष प्रश्न असा की अपघात तेल पडल्यामुळे झाला की बेफाम वाहन चालकांमुळे, हा असा प्रश्न निर्माण होत असून सद्यस्थितीत हा रस्ता खुला करून वाहतूक कोंडी सोडवावी म्हणून मागणी जोर धरू लागली आहे। बोईसर परिसरात मोठ्या प्रमाणात भक्तगण, नागरिकांची गर्दी, गणेशोत्सवामुळे परिसरात वाढलेली वाहतूक आणि त्यामुळे सिडको बायपास बंद ठेवल्याने ओसवाल भागात मोठी कोंडी निर्माण झाली आहे। खड्डेमे रस्ता असल्याने नागरिकांना मोठा त्रास होत होता, म्हणून ग्रामपंचायत व भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक वडे यांनी पुढाकार घेत खड्ड्यात खडी टाकून रस्ता काही प्रमाणात सुस्थितीत केलाय। आता पोलिसांनी तातडीने हा मार्ग खुला करावा अशी स्थानिकांची ठाम मागणी आहे। चला तर पाहूया रस्ता खुला करण्याच्या या आंदोलनासंदर्भात अशोक वडे यांची काय प्रतिक्रिया आहे। हा एक पर्यायी रस्ता आहे, कारण ह्याच्यामुळे पूर्ण मार्केटचा सगळा देवाण कारण इकडनं तारापूर पासून कुडण, पाचमार्ग इकडची लोक जातात, त्यांना शॉर्टकट पेक्षा याला ओसवालला जो टर्न मारतो त्याला पूर्ण गर्दी असते। आणि हे जे मध्ये पडताना दाखवले अपघात तर ते पडताना असते, ह्याच्या कारण काय होतं, थोडं इकडनं जसं रस्ता चांगला मिळाल्यानंतर तिकडे फास्ट म्हणजे बाईकवाले फास्ट जाणं करतात। आणि मेन राहिली गोष्ट काय, तिकडे मध्येच गायधारकांनी मोटरसायकलवाल्यांना हे दिलं, त्यांचं ऑइल आणि ग्रीस पडून ते त्याच्यामुळे लोक तिकडे घसरतात। मला तरी वाटतं मी त्या दिवशी पोलिसांना कळवलं होतं, त्या लोकांनी त्याचा काहीतरी बंदोबस्त केला आहे। आणि आता तुमच्या माहितीकरता सांगतो की हा रस्ता बघा तुम्ही, आता रस्ता हा जस्ट बनून रेडी आहे, म्हणजे GSB टाकून दिलेला आहे। आता कुठलाही चिखल लागण्यासारखा नाही, कारण आता गणपती आहे। गणपतीच्या कारणास्तव आज माझ्या घराच्या पर्यंत लाईन लागली, ओसवाल ते माझ्या घरापर्यंत एवढी गर्दी असते की लोकांचे एवढे हाल होतात। मी बघून स्वतः मी बघतोय, कारण मला त्यामुळे मी स्वतः इकडे उभा राहून हे रस्ता करून घेतलाय। आणि ग्रामपंचायत थोडं सहकार्य केलंय, कॉन्ट्रॅक्टरने सहकार्य करून हे रस्ता केलेला आहे। तरी मी विनंती आहे पोलीस डिपार्टमेंटला की त्यांनी कृपया लवकरात लवकर हा रस्ता खोलावा।